दौंड तहसील कार्यालय येथे आपण आलेलो आहोत। दौंड तहसील कार्यालयाच्या या तहसील कार्यालयाचा अजब गजब कारभार। सेतू सुविधा केंद्र हे नागरिकांच्या सुविधासाठी आहे, परंतु हे मात्र नावालाच आहे की काय असा अनुभव आपल्याला आलेला आहे। त्याबद्दल आज आपण बोलूया। दौंड येथील सुविधा केंद्र जे आहे सेतू, या माध्यमातून नागरिकांना जातीच्या दाखल्यासाठी सुरुवातीचा पहिला टप्पा फॉर्म हा 30 रुपयाला दिला जातो। त्यानंतर 500 रुपये जातीच्या दाखल्यासाठीचा खर्च आणि 200 रुपये ॲफिडेविट असा 730 रुपये खर्च हा महा ई सेवा केंद्र सेतू चालक मागतात आणि शासकीय नियमानुसार मात्र 57 रुपये ते 60 रुपयाच्या दरम्यान हा जातीचा दाखला ॲफिडेविट 33 रुपये जे काय दरपत्रक असेल नवीन जुने यानुसार घेणे आवश्यक असताना मात्र ते दरपत्रक हे फक्त नावालाच असून आज मी 3 जातीचे दाखल्यांसाठी मला 420 हा आकडा आला। शासकीय दरानुसार संबंधित नायब तहसीलदार मॅडम यांनी त्या सेतू चालकास बोलावून शासकीय दरानुसार पैसे घेण्याचे आदेश दिले, परंतु तो आकडा ही 420च आला। या दौंड तहसील कार्यालयाची ही 420 ही निदर्शनास आली। तसे पाहता अजूनही यातील रक्कम ही प्रत्यक्ष पाहता कमी होऊ शकते। शासकीय दरानुसार 420पेक्षाही पैसे कमी होऊ शकतात। नवीन दरपत्रक हे उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित सेतू चालकाने जी पैसे 420 रुपये घेतलेले आहेत त्या सेतू चालकाची पुढील काळामध्ये नवीन दरपत्रकानुसार जे काही फी घेण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांनी कोणतीही पावती दिलेली नसून त्या पावतीबाबत व प्रत्यक्ष पावती मिळताना जी फी घेण्यात येईल तीही फी या फीमधून वजा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। त्यानुसार आज 420 ह्या तहसील कार्यालयाची निदर्शनास आली, हे तितकेच महत्त्वाचे। तसे पाहता 3 दाखल्यासाठी 2200 रुपयाची मागणी होत होती, परंतु शासकीय दरानुसार 420 रुपये हे त्या सेतू चालकाने घेतले। म्हणजे सर्वसामान्याची इथं किती लूट होत आहे हे यावरून निदर्शनास येते। तरी महाराष्ट्र शासनाची जी ही सुविधा केंद्र योजना नसून उद्दिष्ट जरी खूप सुंदर असेल तरी ही लूट केंद्र आहे आणि यामध्ये मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी हे तर नाहीत ना, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे। आणि हे जर नसतील या काळ्या बाजारामध्ये